सगळं गाव नुसतं कागदपत्र घेऊन फिरताय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लाडका दाजी तर पार जाम झालाय कागद गोळा करू करू. बुट चाटून मोठं होण्यापेक्षा बुट घासून मोठं झालेलं कधीही चांगलं. हे जर तुला आधी कळलं असतं तर आज तुझं मधलं माकड झालं नसतं. किंमत ठेवतो म्हणूनच आजकाल नाती संबंध खराब झाली. म्हणजे कसं तुम्ही कसं पण वागणार आणि आम्ही तुम्हाला समजून घेणार. अरे पण अंग थर थरलं ग नजरेनं बाई पावना तुमची नजर साधी नाही. तुम्हाला सोडून गेल्याने माझं प्रेमाचं अस्तित्व कमी होत नाही. लक्षात ठेव, कालपर्यंत तू माझ्यासोबत फिरत होती, आता तुझी बहीण फिरती. रिश्ता वही आयटम नाही. घे मग माझा पलटवार. आम्ही मुली मामा मावशी आत्या कोणाकडे पण पाहुणे म्हणून जा. एकच दिवस पाहुणचार होतो, दुसऱ्या दिवशी पासून तर भांडे घासावंच लागतात. काही लोक म्हणतात तुम्हाला आमची आठवण नाही राहिली बाबा. मग तुम्ही कुठं आम्हाला रक्ताने पत्र लिहून पाठवलेत? जर तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या सोबत तुमच्या आईचे आशीर्वाद आणि तुमच्या बापाच्या शिव्या असल्या पाहिजेत. बापने दिया गाली, जिंदगी बदल डाली. जेव्हा आमच्या नावाची चुकीची चर्चा पुढे पसरू नको. आमच्या सोबत एकेकाळी राहिलाय हे कधी विसरू नको. तुझं कसं झालंय, जिथं मटण तिथं रातभर नटन. नमस्कार दोस्तों, आज मैं आ गया हूँ फिर से एक बार आपको मोटिवेट करने के लिए, आपका मनोबल बढ़ाने के लिए. आप जिंदगी में चाहे किसी भी क्षेत्र में काम करें, आपको हर बार हर समय ऐसे ही लोग मिलेंगे जो आपका कॉन्फिडेंस तोड़ने की कोशिश करेंगे, आपका मनोबल, आपका मनोधैर्य तोड़ने की कोशिश करेंगे. लोग हर कदम पर आपको बोलते रहेंगे कि जिंदगी में तुम कभी सक्सेसफुल नहीं हो सकते, तुम कभी भी अपने गोल तक नहीं पहुंच सकते. ऐसी सिचुएशन में अपने आप को कम नहीं समझना है, कॉन्फिडेंस लूज नहीं होने देना है, अपना मनोधैर्य टूटने नहीं देना है. मेरे दोस्त, हर बार जब भी ऐसी सिचुएशन आपके सामने आए, जब भी आपको कोई बोले कि तुमसे ये नहीं हो पाएगा, उस समय बस उसकी आंखों में आंखें डाल के उसको बस इतना बोलना है कि मेरे भाई, मैं अपनी जिंदगी में सक्सेसफुल हूं या ना हूं, तेरी क्या गांड को खुजली हो रही है? क्या हो रही खुजली? तेरे घर को और क्या हो रही रोटी मांगने को छिनाल के ऐसा. जिंदगी बर्बाद करण्यासाठी या दोन गोष्टी खूप झाल्या. एक म्हणजे पोरगी आणि दुसरं म्हणजे तिची स्माईल. तुझी एक झलक पाहता पाखरा फॅन झालो ग तुझा, मी फॅन झालो ग. तुझी एक झलक. काही पुरींचा ॲटिट्यूड हा बुर्ज खलिफासारखा असतो आणि वागणूक मिया खलिफासारखी असते. मी नाही त्यातली कडेला वाचली. अहो माझ्याशी गाण नका बोलू, तुमचं ऐकून माझी गाण फाटली.